श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो, शिक्षकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, शाळा कॉलेज उद्या सुट्टी जाहीर याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व शैक्षणिक अपडेट्स, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, सरकारी नोकरी या सर्वांविषयी माहिती मिळणार आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे, किंवा समाचारकट्टा.com या वेबसाईटला तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर आपण बघूयात की शाळा कॉलेज याविषयी उद्या सुट्टी आहे की नाहीये, शिक्षण विभागाने काय सांगितलेलं आहे, कशामुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 5 डिसेंबर म्हणजे उद्या राज्यव्यापी संप पुकारला होता. या संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत सर्व शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय. या आंदोलनादरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. आता शिक्षण विभागाच्या तंबीनंतर शिक्षक संघटना कोणती भूमिका घेतं हे आता आपल्याला उद्या कळणार आहे. आता शिक्षण विभागाने काय सांगितलंय बघा, नेमकं मॅटर काय माहिती आहे का. शिक्षक जे आहेत, शिक्षण विभाग आणि सरकार अर्थातच, आणि जे शिक्षक जे आहेत संघटना, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर त्यांचा मोर्चा होता. आता तो मोर्चा कधी होता? 5 तारखेला म्हणजे उद्या. मग आता सर्व शिक्षक जर मोर्चाला गेले तर शाळेमध्ये कोण राहणार? या अनुषंगाने शाळा बंद ठेवण्याचे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर आता शिक्षण विभागाने काय सांगितलेलं आहे, जर उद्या शाळा बंद ठेवल्या तर शिक्षकांवर कारवाई केली जाईल आणि 1 दिवसाचा शिक्षकांचा पगार देखील कापण्यात येईल. त्यामुळे तुम्ही मोर्चा करू नये आणि शाळा बंद ठेवू नयेत असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनाने दिलेले आहेत. आदेशाचे उल्लंघन जर केले तर शिस्तभंगाची कारवाई आणि 1 दिवसाचं वेतन कपात होणार आहे. त्यामुळे उद्या शाळा बंद होतील, कॉलेज बंद होतील हे आता आपल्याला थोड्या वेळाने कळेल, म्हणजे संध्याकाळपर्यंत कळेलच. कारण आता शिक्षक संघटना काय निर्णय घेतं त्याच्यावर डिपेंड आहे. त्याचप्रमाणे याच्यात सामील कोण कोण होणार आहे बघा. यात सामील कोण होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था कृती समितीने निवेदन दत्तात्रय सावंत यांचे 1 डिसेंबर 2025 रोजी पत्र, याच्यामध्ये सामील कोण होणार आहेत बघा. तर त्याच्यामध्ये जे आहेत हे बघा, सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी हे सर्व सामील होणार आहेत. यांच्या मागण्या याच आहेत की टीईटी जी सक्ती केलेली आहे ती टीईटी सक्ती रद्द करा. वेतन श्रेणींची मागणी आहे आणि जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही समान वेतन कायदा लागू करा किंवा शिक्षण विभागामध्ये सामील करा, सरळ सेवा भरतीत, अशा काही यांच्या मागण्या आहेत. या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर उद्या ते मोर्चा काढणार. मोर्चा काढल्यानंतर मग शाळेत शिक्षक नसतील तर विद्यार्थी येऊन काय करणार. यामुळे संस्था चालक जे असतील त्यांना सुट्टी द्यावीच लागेल त्या शाळेला. आता संध्याकाळपर्यंत कळेल की आपल्याला शाळेला सुट्टी असेल की नसेल. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ.